सुटलो बाबा एकदाचा. बरं झालं ती टेम्पल त्या बाईकडेच राहिली. माझ्या मागची कटकट तरी गेली. तो भाई काय आता तिला सोडणार नाही. पण हा भाई माझ्याच मागे लागला तर नाही, ती वेळ येणार नाही. ती वेळ मी येऊ देणार नाही. लवकरात लवकर या गावात एक मोठा हात मारतो. मग माझे कातळवडीतले पैसे आणि मग आउट ऑफ इंडिया. हे घरचे बिरचे सगळे गेले खड्ड्यात. लाली, काय ग लाली? गोपाळ अजून आला नाही? झोपला नाहीत अजून. अगं तू त्याची बायको असून तुला झोप लागत नाही. मग मी आता त्याची आई आहे, मला कशी झोप लागेल? आता मला काळजी वाटते यांची. हे परत कुठल्या संकटात नाही ना अडकले. लाली, असं काय विचार करत बसू नकस. बायको म्हणून कुठे कमी पडते हो. मला सोडून परत पळून गेले असतील काय? लाली, हे बघ, गोपाळ आता असं काय बी वागणार नाही बघ. त्याला आपल्या समद्या घरातल्या माणसांची ओढ आहे, त्यामुळे तो कुठे बी पळून जाणार नाही. आणि हे बघ, आणि राहिला विषय तुझ्या चांगुलपणाचा, तर तुझ्यात अजिबात काय बी कमी नाही. अगं तू एवढा जीव लावलाय माझ्या गोपाळला. तुझ्यासारखी बायको मिळाली आहे हे नशीबच समज माझ्या लेकाचं. मग तरी पण घरी का नाही येतात? का परीक्षा घेतात माझी सारखी? अगं लाली, येईल त्यो. हे बघ, आपण धीर धरायला पाहिजे का न ग? हां, सांग मला. अजून सकाळ व्हायला अवकाश आहे बाई. जर नाही आला त्यो तर आपण पोलीस स्टेशनात जाऊ. तू नग काळजी करूस. बर, चल आता रडत बसू नगस. उठ, येईल बघ त्यो. उठ बरं, चल. आल्याशिवाय नाही झोपणार मी. असं नको करू लाली, असं दारात बसू नये ग. येईल त्यो, तू नका काळजी करू. चल बघू आता आराम करायला. उठ, येईल त्यो. चल चल, उठ, ये बरं. चल चल चल, आराम कर. ये. हे बघ, हे बघ, आलाच बघ. काय झोपला नाही तुम्ही दोघे अजून? गोपाळ, अरे कुठं होतास तू? हा, ही काय वागायची पद्धत झाली का तुझी? वाजलेत किती बघ. फोन फोन का बंद होता तुमचा? घरची वाट बघत असतील, बायको काळजी करत असेल, कशाचंच भान नाही राहत? चुकलं माझं, माफ करा, माझ्या लक्षात नाही आलं. चुकलं. अरे पण गोपाळ, तू असं थकल्यावर का बोलतोयस? नेमकं कुठं होतास तू? अगं ते मित्र भेटला होता इथं माझा जुना, त्यामुळे जरा उशीर लागला यायला. कुठला मित्र? तो माने वस्तीवरचा सचिन नाही का, तो भेटला होता. मला नाही आठवत तुझा कुठला मित्र तो. अगं लय वर्ष झाली त्याला आपल्या घरी यायचं की खेळायला. इटी दांडू खेळायचं बघ माझ्याबरोबर. आठवत नसेल, तो भेटला होता मला. मग त्याच्याबरोबर जेवायला गेलो, जरा पार्टी झाली आमची. मग ह्याला उशीरच झाला माझा. हाय मी तर अशा कुठल्या मित्राबद्दल तुमच्याकडनं नाही ऐकलं. लालेजी, तो इथं नसतो, मुंबईला असतो. लय दिवसांनी आला होता गावात. मग आम्ही गप्पा मारत बसलो, जेवणं खावणं झाली. त्याला म्हणलं बाबा आता तरी मला घरी जाऊ दे. मग त्याने सोडलं मला. अजून काय आहेत का प्रश्न? ठीक आहे. गुड नाईट. लाली, हे बघ, तू बी जाऊन आराम कर जा. आता आलाय ना त्यो, नका चिंता कर. तू बी झोप, मी आधी झोपायला जाते. जा.
कसं ढारडूर झोपलाय हा माणूस बायकोच्या जीवाला घोर लावून. मित्राकडे होतो म्हणे. कुठला मित्र आहे जो मला माहित नाही? नक्की मित्रच आहे का कोण नवी मैत्रीण आहे? मला कळायला पाहिजे. आणि मित्राकडे होतो म्हणतात, मग मोबाईल चार्जिंगला लावायला काय झालं होतं? घरी कळवावं असं वाटत नाही. खोटं खोटं बोलतायत. काय मित्र बित्र नसणार आहे, काहीतरी कांड करायला गेले असतील. पण मला कसं कळणार? मला कळायला पाहिजे. पुरावा तर काहीच नाही सापडला, पण एवढं नक्की आहे हे काही यांच्या मित्रासोबत नव्हते. मग कुठं गेले होते एवढ्या रात्री? काय ग आला ना नवरा घरी? हा उगाच गाव डोक्यावर घ्यायचं आमच्या. लालेजी चहा ना पटकन. तो होता रे रातभर? हा अहो ती शाळेतला मित्र भेटला होता एक, लय वर्षांनी भेटला होता. मग पार्टीला येऊन गेला तो. मग गप्पां चौकात वेळ कसा गेला काय कळलंच नाही. इतके वाजले ते. सॉरी. शाळेतलं मित्र? नाव काय मित्राचं? सचिन माने. अरे पण ही काय पद्धत झाली का? हा तुला काय रात्री पार्ट्या करायच्या ना कर ना तू, पण इथं आमच्या बाकीच्यांच्या जीवाला कशाला घोर लावतो? हे समजे माझं डोके खात आणि तुला काय रात्रभर हुडकत बसायचं का? आम्ही आता मोरल्या टायमाला जाताना सांगून जात जा. आणि तुला लयच हाऊस असेल ना पळून जायची तर बिंदास जा, पण सांगून जायचं, कळलं का? उगाच पोलीस म्हणून आमच्या डोक्याला ताण नको. आहे का, मी कशाला पळून जाऊ? तुम्ही एवढा माझ्यावर संशय घेतला तरी मी पळून नाही गेलो. तसं मी पळून गुन्हेगार जातात म्हणा, सामान्य माणसं नाही. आपण इतके वर्षाने मी घरी आलोय, आपल्या माणसांना सोडून कसं जाईल बरं? मला आपल्या हक्काच्या माणसांसोबत राहायचं आता.